नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आपण पाहणार आहोत पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे कसे करायचे आहे ते। याची खूप जणांना रिझल्ट आलेला आहे। तर आपल्याला नुसतेच हे टिप्स करून फायदा नाही, पुरेशी झोप घेणे पण खूप गरजेचे आहे, ताणतणाव कमी घेणे पण खूप गरजेचे आहे। तर मी इथे तुम्हाला काही विदाऊट केमिकलयुक्त रेमेडी मी तुमच्यासमोर शेअर केलेली आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला समजेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंतसुद्धा शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ह्या टिप्सचा त्यांनासुद्धा फायदा होईल। केस एकदाच लावल्याने पांढरे केस काळे होणार नाही, तर त्याला आपल्याला खूप वेळेस लावावे लागेल, तेव्हाच आपले केस पांढरे काळे होतील। चला तर मग चालू करूया, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी चहापत्ती घेतलेली आहे। तुम्हाला तर माहिती आहे चहापत्तीने आपले केस किती काळे आणि शायनी दिसतात, त्यामुळे चहापत्तीसुद्धा खूप उपयुक्त आहे। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे कॉफीने सुद्धा आपले केस नैसर्गिकरित्या काळे व्हायला सुरुवात होते आणि लांब सडक होतात। तर कॉफी पण केसांसाठी खूप फायदेमंद आहे। तर इथे मी घेतलेला आहे ॲलोव्हेरा तर तुम्हाला माहीतच आहे। जर तुमच्याकडे जेल असेल तर तुम्ही जेल वापरा, माझ्याकडे जेल नाही, त्यामुळे मी इथे ॲलोव्हेरा घेतलेलं आहे। ॲलोव्हेरा तुम्हाला तुमचे हेअरफॉल होणेसुद्धा कमी करते आणि डॅन्ड्रफसुद्धा केसामध्ये होणार नाही, त्याच्यामुळे ॲलोव्हेरासुद्धा खूप उपयुक्त आहे, त्यामुळे ॲलोव्हेरासुद्धा घ्या। जर तुमचे केस लांब सडक दाट असेल तर तुम्ही चहापत्तीचे प्रमाण वाढवा, कॉफीचे प्रमाण वाढवा आणि ॲलोव्हेराचे सुद्धा प्रमाण वाढवा। आणि जर तुमचे केस पातळ असेल तर तुम्ही मी सांगितले तेवढीच क्वांटिटी घेऊ शकता। तर ॲलोव्हेरा ही नैसर्गिक असते, त्यामुळे ॲलोव्हेराचे काहीही साईड इफेक्ट्स नाही आहे, बिनधास्त तुम्ही वापरू शकता। त्यानंतर इथे घेतलेले आहे मी पॅराशूट ऑइल तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकू शकता। तर मी इथे 1-2 चम्मचच पॅराशूट ऑइल टाकलेले आहे। त्यानंतर इथे व्हिटॅमिन सीची कॅप्सूल घेतलेली आहे। तुम्ही पण व्हिटॅमिन सी ई कॅप्सूल घेतलेली आहे। व्हिटॅमिन ईची कॅप्सूल छानपैकी मिक्स करायची आहे आणि त्यानंतर त्याला पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही ते बघू शकता कसे ब्लॅक झालेले आहे, ब्लॅक शायनी आणि छान असे केस करण्यासाठी व्हिटॅमिन ईसुद्धा खूप उपयुक्त आहे। त्यानंतर आपण त्याला छान असे ढवळून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता पूर्ण मिक्स झालेले आहे ते। आता तुम्हाला जर पांढरे केस काळे करायचे असेल तर तुम्हाला हे आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून एकदा वापरावे लागेल, जेणेकरून तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे व्हायला सुरुवात होईल। पाहू शकता तुम्ही माझ्या हाताला पण चिपकत आहे ते, तर काळे दिसत आहे। आता तुम्ही म्हणसाल की हे डाय कसे वापरायचे आहे, तर हे डाय आपल्याला किमान 5-6 वेळेस तरी लावावे लागेल, तेव्हाच आपले केस काळे व्हायला सुरुवात होईल। तुम्ही शेवटी त्याचा रिझल्ट पाहू शकता कसेच बनलेले आहे ते। चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया। चला तर मग धन्यवाद मैत्रिणींनो।